हे काय आता तेल टाकते ना. चार पळी तेल. हे काय 5. हिंग. हे काय टाकते आई? मिरच्या किती येते? कट केलेले आहेत ना? 4-5 आहेत. हे काय टाकते आई? लसूण आणि कांदा. 4 कांदे. हे लसूण काहीतरी हे ठेचलेलं आहे ना. आता काय ते डायरेक्ट टाकते. कांदा किती? 4 आहे ना आई? हे लसूण का नाही आई तू हे करत आधी मिरची सोबत? कडधान्य काय फोडणी असेल तेव्हा ते लसूण आधी शिजून घ्यायचं आणि हे पालेभाजी हरवळ भाज्या वगैरे त्याला डायरेक्ट टाकायचं. आता हे मम्मी ते कांदा हे झालं की मग भाजी टाकायची ना. ही पालक आहे ना आई, एक जुडी. आता काय ती कट करते. हे काय आई? सोललेला. आता काय तो हे टाकायचं हे याच्यात. हे नेमकंच आई हे कोंबवायचं ना कांदा. हे काय? ही पालक ही चिरलेली टाकते. हे काय? हळद टाकते. मम्मी ते पालक मध्ये हे 90% ते पाणीच असते ना. आणि ती हे गावठी पालक पण आहे ती हे भेटते ना आपल्याला मार्केटमध्ये. ती थोडीशी हे छोटी असते आणि ही वाली कशी ही मोठी असते थोडीशी रुंदीनी वगैरे. हे काय मम्मी? आता मीठ टाकते. मिठाने ते अजून पाणी ते सुटेल ना. आणि हे पालेभाज्या हा ढवळत काहीतरी हे राहायचं ना. हे नाही तर मम्मी ते हे होतात काय, हे लागायला येते ती भाजी. नाही लहान करून आणि ठेवून दिलं ना मग काय नाही. आता हे किती मिनिटं आई काय हे ठेवायची? 7-8 मिनिटं. 7-8 मिनिटं. आता काय ही ठेवते लहान करून ना. किती मिनिटं? 5-7 मिनिटं. 5-7 मिनिटं. हे 15 मिनिटं आई काय हे झालंय. झाली भाजी. याच्यामध्ये काय टाकू शकतो वरून आई? खोबरं वगैरे? बटाटा. 15 मिनिटं तर हे झालं आई. हाय फ्लेम मध्ये केलेली झाली ना. आता काय काढते. हे मम्मी ही झाली ना पालकची ही भाजी. ते बटाटा काय हे सोकून घेईल ना पाणी. ते नुसतं हे सुटतच असते पाणी त्याला आणि ते कंटिन्युअसली पालकाला जास्त झाली नाही. झाली भाजी.